म्हणजे लग्नानंतर ऑलमोस्ट 3 वर्ष मी कॉलेजला म्हणजे कॉलेज केलं इंजिनिअरिंगसाठी आणि फायनली मी इंजिनियर झाले, ऑल क्लिअर विथ फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. आजचा आपला टॉपिक असणार आहे माझा जीवन प्रवास. म्हणजे मी एक मराठी मीडियमची गावाकडची साध्या घरातून आलेली मुलगी इंजिनियर कशी झाली आणि आज एका MNC मध्ये छान म्हणजे ॲज अ इंजिनियर म्हणून काम करते. सो माझ्या आधी किंवा आता माझ्या नंतरही अजून खूप मुलं म्हणजे मराठी मीडियममधून किंवा गावाकडून इंजिनियर होतील, नो प्रॉब्लेम. त्यांचा अनुभव त्यांच्यासाठी, माझा अनुभव मी तुमच्यासाठी शेअर करते. सो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला थोडं जरी याच्यातून काही शिकायला भेटलं तर तुमच्यासाठी युजफुल राहील. सो चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सो माझी सुरुवात ही रडण्यापासूनच झाली. आत्ता हसून सांगतेय बट सुरुवात रडण्यापासून झाली आहे. सो पहिले तर अंगणवाडीत आपल्याकडे अंगणवाडी शाळेत बसवायचे. सो तेव्हाही रडायची सुरुवात झाली. आमच्याकडे अंगणवाडी ही शाळा सुद्धा नव्हती. आमची शाळा मंदिरात भरायची. हनुमान मंदिर होतं, त्या मंदिरात आम्ही बसायचो आणि शाळा भरायची. सो तिकडे 1-2 वर्ष बसलो आणि नंतर पहिलीला ॲडमिशन झालं. पहिलीलाही सुरुवात रडण्यापासूनच झाली. दररोज 2 तास रडायचं, मग घरी जायचं, परत 2 तास, असं आठवडा 2 आठवडे सुरूच होतं. सो नंतर मग 1ली ते 4थी माझ्याच चुलती आहेत, त्या आम्हाला शिक्षिका होत्या. सो त्या असल्यामुळे थोडंसं सावरले आणि 1ली ते 4थी प्रवास छान झाला. पण आपल्याला 4थीला एक म्हणजे स्कॉलरशिप एक्झाम असते. सो ती मी दिली आणि त्याच्यात माझी 2 मार्कावरनं स्कॉलरशिप गेली. तर खूप वाईट वाटलं, म्हणजे आपली स्कॉलरशिप गेली, आता कसं होणार, काय होणार. बट त्यातूनही सावरले. आता एक नवीन प्रवास 5वी ते 10वी म्हणजे जिल्हा परिषदची शाळा आपल्या घराजवळ असते आणि मला 5वी ते 10वी शाळेत जायला आम्हाला एक 4 ते 5 किलोमीटर अंतर पार करून जावं लागायचं. सो ठीक आहे, म्हणजे आता ॲडमिशन झालं आणि तिकडे 3 वर्ग असायचे, म्हणजे गुरुकुल विथ सेमी आणि मराठी असं. तर मग मला पप्पांनी सेमी विथ गुरुकुलला बसवलं. गुरुकुल म्हणजे सकाळी लवकर शाळा, संध्याकाळी थोडीशी लेट सुटायची आणि सेमी पण असायचं त्याच्यात. म्हणजे सेमी म्हणजे सायन्स आणि मॅथ, म्हणजे आपलं विज्ञान आणि गणित हे 2 विषय इंग्लिशमधून असायचे. तर मी बसले, ठीक आहे, सुरुवातीला छान वाटलं. आपल्याबरोबरची सगळीच मुलं बसली तर आपण पण बसूया. थोडंसं म्हणजे नॉर्मल हुशार होते, असं नाही की खूपच टॉप आणि असं. ठीक आहे, पप्पांना वाटलं होऊन जाईल तर मला बसवलं. बट पहिल्याच दिवशी म्हणजे जे आमचे सायन्सचे टीचर होते त्यांचं ऐकलं होतं की अरे हे खूप डेंजर आहे. त्यांचं नाव जरी ऐकलं तरी मुलं थरथर कापायची आणि त्यांचे डोळे वगैरे असे लाल, आणि त्यांनी सायन्स शिकवायला सुरुवात केली. बट पहिल्यांदाच एवढे इंग्लिश शब्द कानावर पडतात ते त्यांनी इंग्लिश शब्द लिहून दिले, घरून पाठ करून या बोलले. पण इतकी मनात भीती बसली की आपल्याच्याने हे होणारच नाहीये, इंग्लिश आपल्याला जमणारच नाहीये, हे मनात धरूनच धडकी भरली. असंच म्हणजे महिनाभर सुरू राहिलं. रडायचे, घरी जायचे. माझे 2 भाऊ होते, चुलत भाऊ, आमच्या शाळेत मोठ्या वर्गात शिकायचे. सो अशी भीती वाटली की मी रडायला सुरुवात करायची आणि सरांना किंवा मॅडमला म्हणायचं माझ्या पोटात दुखायला लागलंय, त्यांना बोलवा ना, मला घरी जायचंय. आणि तेव्हा गाडीवर घ्यायलाही पण कोणी यायचं नाही. त्यांनाच मला तेवढं सायकलवर घरी सोडवायचं आणि परत शाळेत त्यांनी रिटर्न यायचं. आणि ते 5 वाजेपर्यंत घरी आले की मी ठणठणीत बरी झालेली असायचे. म्हणजे एक नाटक किंवा एक भीती, म्हणजे तिथं भीती वाटायची म्हणून घरी जायचं असं काहीतरी सांगून निघायचं. असं सुरू होतं. महिनाभर असंच झालं. शेवटी पप्पांना वाटलं की नाही, म्हणजे ही नाहीच बसणार आहे. सो सगळ्या म्हणजे शिक्षकांनी पण सजेस्ट केलं की हिला दुसऱ्या वर्गात बसवा किंवा बघा हिची भीती वगैरे, मला तरी वाटते तेच आहे म्हणून. मग मराठी मीडियमला बसवलं. पप्पा म्हणायचे सेमीला तरी बस. म्हटलं नाही, मला मराठी मीडियमलाच बसायचंय. सो मराठी मीडियमला बसले. सो पर्वत छान सुरू झालं. पहिल्या सेमिस्टर म्हणजे पहिल्या सत्राचा रिझल्ट लागला. वर्गात पहिली आले. पप्पांना छान वाटलं, घरी सगळ्यांना आनंद झाला. बट शाळेत किंवा म्हणजे असं जवळपासची लोक कुजबुजायला लागली की सगळे तर हुशार मुलं सेमी गुरुकुलला गेलेत, मग हिचा नंबर यायला काय झालं ह्या येड्या पोरांमध्ये. बरं ठीक आहे, घेतलं मनावर. असंही ऐकायला आलं होतं. सो म्हणजे आता ठरवलं की 3ही वर्गातून पहिला नंबर आणायचा, तरच, नाही तर मग नाही, नंबर आला म्हणून म्हणायचंच नाही की आपला नंबर आलाय म्हणून. सो छान प्रवास सुरू झाला. असंच 8वी पर्यंत पहिला नंबर येत गेला. कधी वर्गात यायचा, कधी 2 वर्गात यायचा, कधी 3 वर्गात यायचा. बट त्याचे टॉपर म्हणून कन्सिडर झाले. बरं ठीक आहे. तिथून 8वीला पण म्हणजे आमच्याकडे अशी फॅसिलिटी होती की आपण म्हणजे चेंज करू शकत होतो. तुम्ही सेमीला बसू शकत होते किंवा म्हणजे मराठी मीडियमची मुलं सेमीला जर घ्यायचं असेल तर बसू शकत होते किंवा सेमी गुरुकुलला पण बसू शकत होते. बट एक टेस्ट द्यायला लागायची. तो शाळा सुरू व्हायची वेळ आली. पप्पा म्हणले आता टेस्ट द्यायची आहे आणि वर्ग चेंज करायचा आहे, बाद झाला आता मराठी मीडियमचं. तरी पण तेव्हा नाही म्हणून म्हणलं आता 3 वर्ष तर गेलेत, आता काय 2 वर्ष मी असे काढल, जाऊ द्या ना मराठी मीडियमनी, कुठं आडलंय काय असं. बरं ठीक आहे, बसले 8वीला पण मराठी मीडियमला. 8वीला एक म्हणजे अशी एक एक्झाम असते, विज्ञान काहीतरी म्हणून होती ती एक्झाम. सो मी त्याच्यात जिल्ह्यात पहिली आले. तेव्हाही सगळ्यांना खूप आनंद झाला. म्हणजे शाळेत पण खूप छान वाटलं की हा बाबा, हे म्हणजे गुरुकुलची किंवा सेमीची मुलं करू नाही शिकली पण हिने करून दाखवलं.
असं सत्कार वगैरे झाला, पप्पांनाही आनंद झाला. ठीक आहे, अरे छान होतंय सगळं, मराठी मीडियमनी पण छान होते. ठीक आहे चला. पण म्हणजे इंग्लिशकडे लक्ष कमीच, म्हणजे भीतीच वाटायची कधी पण. म्हणजे कुठल्या सगळ्या विषयात मार्क चांगले असायचे, बट इंग्लिशला मार्क कायम कमी असायचे. आणि मी कधी त्याला सुधारायचा पण प्रयत्न नाही केला. ठीक आहे चाललंय चलू द्या असं. आली 10वीला सगळ्या शिक्षकांच्या अपेक्षा होत्या की हां पल्लवीचाच पहिला नंबर येणार 3 वर्गातून, बोर्डातून. आमच्या म्हणजे शाळेला बोर्ड होतं, सगळ्यांनी फोर्स केला की आला पाहिजे. ठीक आहे म्हणलं येईल. बट असं झालं की माझे चुलते होते ते एक्सपायर झाले, आणि त्यांचा मला खूप सपोर्ट होता. म्हणजे आमचं घर एक म्हणजे फायनान्शियली म्हणजे हे झालं, म्हणजे थोडंसं डिस्टर्ब झालो आम्ही. माझाही अभ्यास डिस्टर्ब झाला, फायनान्शियली डिस्टर्ब झालो, बिकॉज त्यांना आम्ही हॉस्पिटलमध्ये खूप खर्च केला, बट ते काही रिकवर नाही झाले. शेवटी म्हणजे त्यांची डेथ झाली. आणि माझ्या मनाला इतकं लागलं ते की म्हणजे माझ्या अभ्यासात थोडंसं लक्ष कमी झालं, आणि आता आपलं काय नाही होणार. आणि त्यांना वाटायचं की मी म्हणजे गव्हर्नमेंट एक्झाम द्यावी, म्हणजे मी गव्हर्नमेंटमध्ये जावं असं त्यांची इच्छा होती. मी कुठला तरी एक गव्हर्नमेंट जॉब करावा छान, ही तर नक्की क्लिअर करणार असं त्यांचं माझं पहिल्यापासून होतं की तुला मी काय लागेल ते देऊन, काय लागेल ती पुस्तकं आणेल, पण तू अभ्यास कर. माझं पण फुल होतं की हां मी करेल. बट त्यांचं असं झाल्यानंतर सगळं डिस्टर्ब झालं, माझ्याही सगळ्या गोष्टी डिस्टर्ब झाल्या. 10वीला पडले 83 समथिंग काहीतरी पर्सेंटेज पडले मला. आता काय करायचं? आता सगळे पप्पांना इकडून तिकडून माहिती मिळाली की डिप्लोमा असतो, 11वी 12वीला मार्क नाही पडत, सायन्सला असं नाही तसं नाही. मग म्हणले चला डिप्लोमाला ॲडमिशन घेऊ. कसलीच माहिती नाही, कसलंच काही नाही. सुरुवात तर केली माहिती गोळा करायला, कॉलेजेस बघितले, लिस्ट बघितल्या, परत काय असतं. मग त्याच्यातून एक कळलं की TFWS हा एक प्रकार असतो, जिथं की इन्कम कमी असतं. त्यात म्हणजे एका कॉलेजला 3 जागा असतात, तर इन्कम कमी असेल तर त्या मुलींसाठी असतात आय थिंक सो त्यातून आम्ही फॉर्म भरले. म्हणजे माझी एक मैत्रीण होती अजून, तिने आणि मी त्यातून फॉर्म भरले, आणि लकीली आमचा दोघींचा एकाच कॉलेजला नंबर लागला. आता ठीक आहे, कॉलेज सुरू झालं, ॲडमिशन झाले, परत गेलो. आता डिप्लोमाची इव्हन म्हणजे ग्राफिक्स वगैरे, मी कम्प्युटर इंजिनिअरिंग घेतलं. आता सगळे म्हणले हां मुलींसाठी कम्प्युटर इंजिनिअरिंगच चांगलं असतं, सिव्हिल चांगलं नाही, बाहेर फिरावं लागतं, मेकॅनिकल चांगलं नाही, बाहेर जावं लागतं. मग म्हणले कम्प्युटर इंजिनिअरिंग घ्या, ऑफिसमध्ये बसून काम असतं. फक्त ही एवढीच थिंकिंग होती की ऑफिसमध्ये बसून काम असतं कम्प्युटर इंजिनिअरिंगवाल्यांना, बाकी काहीच नाही. मग घेतलं ॲडमिशन. काय ट्रेड असतात काय काहीच माहीत नाही. ऑफिस म्हणजे कॉलेजला गेल्यानंतर कळलं की हां असं पण असतं, काय वेगळे ट्रेड असतात हे ते. ॲडमिशन झालं, कॉलेजला जायला सुरुवात झाली, पुस्तकं आणली पप्पांनी, सगळं झालं. ते फर्स्ट सेमिस्टरलाच आम्हाला एक ग्राफिक्स म्हणून सब्जेक्ट होता, त्याचं बुक होतं एवढं. म्हणजे त्याची 50 मार्कचीच एक्झाम असायची, बट बुक होतं एवढं, त्याच्यात सगळ्या डायग्राम. पहिली गोष्ट तर अजून सेंटेन्स फॉर्मेशन नीट जमत नाही, अवघड स्पेलिंग नीट जमत नाही, आणि घेतलं ॲडमिशन डिप्लोमाला, आणि सगळे विषय इंग्लिशमधनं. हाऊ आय कॅन, म्हणजे मी कसं करू शकेल हे असं मला वाटायचं. बट ठीक आहे, तेव्हा पण रडायचे, कॉलेजमध्येच रडायचे. आता घरी कसं रडू, कॉलेजमध्ये तिच्याजवळ रडायचे. माझी जी मैत्रीण तिने मला साथ दिली नाही का, म्हणजे तू कर, मी आहे. अरे तू आहे, बट तू काय माझ्या पेपरलाही लिहिणार आहे, मलाच लिहायला लागणार आहेत पेपर, कसं करू. घरी आले की मम्मीजवळ रडायचे, पप्पांजवळ रडायची हिंमतच संपली होती आता. मम्मी बोलायची की ठीक आहे होईल, नको टेन्शन घेऊ, पुस्तकं बघून कोण रडतं का, हळूहळू केलं तर होईल, दररोज एक पान वाचायचं, होईल तुझं, असं समजून सांगायची. शेवटी पप्पांना कळलं की हिचं झिकझिक चालू आहे मम्मीजवळ. नंतर मग पप्पांजवळ पण रडायला सुरुवात केली. पप्पा शेवटी म्हणले, पप्पांनी कॉलेज, आमच्या गावातलेच एक शिक्षक होते आमच्या कॉलेजला, त्यांना सांगितलं की हिला जरा समजून सांगा, किंवा मग तिला सांगा की काय नसतं, मी आहे कॉलेजला, त्यांनी समजून सांगितलं. बट काय मनावर तेच, अरे मी कसं एवढी पुस्तकं वाचू, मला तर अजून इंग्लिश नीट वाचता येत नाहीये, मी पेपर कसे लिहू, एवढं कसं लक्षात राहणार, अशी मनात धडकीच भरली. पप्पा शेवटी बोलले की बाई तू पास व्हायचं, म्हणजे फक्त कॉलेजला मज्जा म्हणून जा, पास झाली तर झाली, नापास तर नापास, घरी राहू आपण, पण एवढं पहिलं वर्ष तरी कर. म्हणजे पप्पांना एक रिस्पेक्ट होती की नाही का, म्हणजे बाकीच्या मुलं, म्हणजे मी सगळ्या मुलांचं करतो, म्हणजे जवळपासचे असे त्यांना थोडीशी माहिती असायची. मग मी सगळ्या मुलांचे ॲडमिशन घेऊन देतो, मी सगळ्यांचं, माझीच मुलगी असं का करतीये, म्हणजे माझं काय राहील मग, असं माझीच पोरं अशी का रडतात ते. मग ठीक आहे म्हणलं, थोडंसं झाली सुरुवात रडत कडत, कशी तरी 6 महिने गेले. पहिल्या सेमिस्टरचा रिझल्ट लागला, एक विषय राहिला बॅक. आता तर अजूनच, मग आता काय, म्हणजे तिचे सगळे सुटले, माझं एक बॅक राहिला. पप्पा म्हणले बघ जाऊ दे, जर राहील, म्हणजे त्यांनी मला काहीच टेन्शन नाही दिलं, त्यांना माहिती हिला काय बोलायला जाऊ तर परत रडत बसेल, ते काहीच बोलले नाही. म्हणले जाऊ दे पुढच्या सेमिस्टरला सुटेल. मग म्हणजे कळलं की एक कॉन्सेप्ट असते रिचेकिंग वगैरे. मग पेपर टाकला रिचेकिंगमध्ये आला तो क्लिअर होऊन, मग काय आनंदच गगनात मावेना. म्हणजे छान, सगळे पेपर सुटले, झालं.
मग डिप्लोमा मग कॉन्फिडन्स आला की हां आपण करू शकतो. अरे विषय तर क्लिअर केले ना, पहिले 2 वर्ष विषय क्लिअर करणं महत्त्वाचं तर आहे. मग नाही म्हणजे विषय तो क्लिअर झाला आणि मी फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन सुटले. असं तो विषय आता चुकून राहिला होता की काय माहीत नाही, बट म्हणजे झालं. मग सेकंड सेमिस्टर असे सगळे लास्ट इयर आलं. मग म्हणजे मग त्याच्यानंतर मी सगळे फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन माझे सगळे म्हणजे कंटिन्यूस असंच करत गेले मी. आणि मग लास्ट इयर आलं. लास्ट इयर करता करता एक स्थळ आलं चांगलं. मग म्हणले आता लग्न करायचं, 18 कंप्लीट झालंय, आता लग्न करूया. तर मग म्हणजे लग्न करण्याचं एकच रिझन होतं, माझं कधी एवढ्या लवकर लग्न केलं नसतं. बट माझे जे चुलते होते ते एक्सपायर झाले होते आणि आता डिप्लोमा तर केला कसं तरी आणला म्हणजे रडत कडत फायनान्शियल मॅनेज करत. आणि आता इंजिनिअरिंग कसं करायचं, पुण्यात कसं पाठवायचं, कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं त्यापेक्षा, आणि एवढा खर्च होणार का, परत मागे 2 भाऊ आहेत, तो असं कसं करणार. म्हणून मग म्हणले लग्न करूया, चांगलं स्थळ आले. माझी एकच आठ होती, त्यांनी माझी डिग्री केली तर मी लग्न करायला रेडी आहे. आणि लकीली ते पण म्हणले हां आम्ही करू डिग्री, आम्ही पुण्यातच राहतोय, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, आम्ही डिग्री करू. ठीक आहे, डिग्री करायची ठरली आता. मग शेवटचं वर्ष मी फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन झाले. आता पुण्यात ॲडमिशन घ्यायचं. पुण्यातले पण मग ते TFWS मधनंच आम्ही फॉर्म भरला. म्हणजे मी एवढी लकी आहे की माझा डिप्लोमा पण TFWS मधून झाला आहे आणि इव्हन इंजिनिअरिंग पण माझं TFWS मधून झालं आहे. बिकॉज मला डिप्लोमा लास्ट इयरला 86 समथिंग काहीतरी पर्सेंटेज होते. सो मग माझं मेरिटमध्येच नंबर लागला. भले तो म्हणजे नॉर्मल कॉलेजला लागला, नो प्रॉब्लेम, बट TFWS मधून मला काहीतरी 7,000 अशी फी होती पर इयर. सो मग डिग्रीला ॲडमिशन घेतलं. तोपर्यंत काही लग्न झालं नव्हतं, फक्त एंगेजमेंट झाली होती. डिप्लोमा कॉलेजमध्ये कोणालाच माहीत नव्हतं की माझं लग्न जमलंय किंवा एंगेजमेंट झाली आहे. कारण हेच की सगळे म्हणतील अरे एवढ्या लवकर लग्न करतात ते पोरीचं वगैरे, असं म्हणजे कॉलेज लेवलला एक असतं ना की सगळ्यांचं कॉम्पिटिशन, किंवा सगळे म्हणजे सिटीमधले काही मुलं गावाकडचे असं. बट ते गावाकडचे आहे, घरच्यांचं थिंकिंग होतं ठीक आहे करायचं म्हणून झालं. मग लग्न म्हणजे लग्न नाही झालं. मग डिग्रीला गेल्यानंतर फर्स्ट सेमिस्टर नंतर माझं लग्न झालं. मग तोपर्यंत मी पुण्यात एका हॉस्टेलला राहिले त्यांच्या घराजवळ. सगळे त्यांची फॅमिली तिकडंच होती. सो म्हणजे काका वगैरे, मग ते तिकडं राहायचे. तर सो मग माझं पण तिकडंच जवळ एका कॉलेजला ॲडमिशन झालं आणि मी ते जवळ हॉस्टेलला राहायचे आणि तिथून कॉलेजला अपडाऊन करायचे. परत फर्स्ट सेमिस्टरला राहिलं एक विषय. आता सगळ्यांची तोंड चालू झाली की हा हे फोनवर बोलतात, हे फिरतात, हे असं तसं, म्हणूनच राहिले, लक्ष नाही अभ्यासाकडं. परत टेन्शन आलं, अरे आता काय हे डोक्याला तापे, लग्न जमून लग्न करून. म्हटलं ठीक आहे सोडा आता. परत रिचेकिंगला टाकलं. रिचेकिंगमध्ये 2 मार्क कमी होते, तेवढे वाढून आले आणि विषय क्लिअर झाला. सगळ्यांची तोंडाला झाकण लागलं आणि गप्प बसले. विषय क्लिअर झाला. नंतर मग सेकंड सेमिस्टरचे पेपर होण्याआधी लग्न झालं आणि मग मी घरी राहायला लागले. सो घरात म्हणजे जॉईंट फॅमिली होती, म्हणजे त्यांचे काका वगैरे सगळे म्हणजे 8-9 लोक होती. एवढ्यांचा म्हणजे मॅनेज, घरून सपोर्ट होता, असं नाही की सपोर्ट नाही, बट मॅनेज तर करावंच लागतं. असं नाही की मॅनेज नाही करू शकत आपण. सो घरातल्या गोष्टी थोड्याफार बघावंच लागतात. आणि फायनान्शियली थोडंसं कॉम्प्लिकेशन्स होते, कारण की ते एकटे कमवते होते आणि माझं शिक्षण म्हणजे भलेही कॉलेजला फी कमी होती, बट बाकीच्या गोष्टी खूप असतात, तुमच्या बुक्स, तुमचे हे सगळ्या गोष्टी. सो पण त्यांचं एक तत्व होते की कोणापुढे हात नाही पसरायचे, जे आहे ते स्वतःच्या जीवावर करायचं. आणि त्यांचा स्वतःचा ठाम विचार होता की म्हणजे माझी डिग्री करायची, म्हणून सुरुवात केली. आणि ह्या सगळ्या गोष्टी फेस करत करत लास्ट इयरपर्यंत आलो. लास्ट इयरला म्हणजे आता परत मग कॅम्पस, त्यांना थोडीशी माहिती होती की कंपनी काय असते, कॅम्पस काय असतात. मी तर डिप्लोमा नंतर पहिल्यांदा कॉलेज म्हणजे डिग्रीला गेले तेव्हा मला कुठलीच गोष्टीची आयडिया नव्हती की कंपनी काय असती, इन्फोसिस काय आहे, TCS काय आहे, मायक्रोसॉफ्ट काय, गुगल काय, काहीच माहीत नव्हतं. बट ठीक आहे, तिकडे गेल्यावर थोडी माहिती व्हायला लागली आणि मग मी थोडी शिकायला लागले. असं आता 3rd इयरला गेलो, मग कॉलेजमध्ये डिस्कशन व्हायचं की अरे कॅम्पस यायला पाहिजे किंवा आपलं प्लेसमेंट व्हायला पाहिजे असं. मग ते परत त्याचं टेन्शन. आता ऑलरेडी तर आपलं लग्न झालंय, घरून पण प्रेशर की हां परत 1 वर्ष झालं की लोकांचं असते ना बेबी प्लॅनिंग करा आणि हे करा आणि न्याव करा आणि टॅव. बट आम्ही माझ्या मतावर ठाम होते की मी माझी डिग्री करणार, माझं करिअर करणार. आणि म्हणजे आम्ही दोघंही ठाम होतो की म्हणजे करिअर झाल्याशिवाय ह्या गोष्टी करायच्याच नाही. बट ठीक आहे, घरच्यांनी लग्न करून दिले, नो प्रॉब्लेम, लवकर केलंय, काही प्रॉब्लेम नाही, बट तुम्ही तुमच्या करिअरकडे फोकस करा, नक्कीच तुम्ही सक्सेस व्हाल. सो आम्ही दोघं ठाम होतो, त्यामुळं आम्ही सक्सेस झालोय. सो मग मी माझं 3rd इयर होता आणि मग 3rd इयरला हे बोलले की तू ट्राय करत जा नाही का, म्हणजे बाहेर जात जा कुठे, कंपनीज, रिझ्यूम अपडेट केला, Naukri.com कळालं, बाकीचे शाईन कळाले, ह्याव सगळ्या साईट कळाल्या. मग तिकडे रिझ्यूम अपडेट करायला सुरुवात केली.
लास्ट इयर आलं, मग म्हणले जाऊ दे, नाही होते ना, म्हणजे असं थोडंफार माहिती व्हायचं बस, याच्यावरती काय नाही. मग म्हणलं एखादा क्लास लावा लँग्वेजेसचा वगैरे. मग पुण्यात क्लास लावला. मला जवळपास पुणे होतं मला 40 किलोमीटर्स, म्हणजे पुणे सिटी आमच्या गावापासून. तर मग मी तिथं ट्रॅव्हलिंग करून करायचे. मग परत एक कोर्स केला, म्हणजे TCSमध्ये. तिकडे 2-3 महिने केला, म्हणजे असं सर्टिफिकेशन करत गेले. थोडीशी माहिती काढली की काय जे भेटेल ते करायचं. BSNLमध्ये थोडंसं केलं, असं म्हणजे मला जे भेटत गेलं ते मी करत गेले कॉलेजला असताना. आणि मग क्लास लावला, 3 महिने क्लास केला, क्लासची फी वगैरे भरली आणि लॉकडाऊन पडलं. आता काय करायचं, कॉलेजचं लास्ट इयर ऑनलाईन, कॉलेजचे पेपर ऑनलाईन, कॉलेजचा प्रोजेक्ट ऑनलाईन, सगळंच ऑनलाईन. मग थोडे दिवस गावाला राहायला आलो दोघे पण. त्यांची कंपनी ऑफ झाली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं कॉलेज सुरू असताना म्हणजे पेमेंट पण बंद झालं आणि कंपनीच ऑफ झाली लॉकडाऊनमध्ये. मग आलो गावाला. गावावरून मी तो ऑनलाईन क्लास करायचे. आणि आता खूप प्रेशर, म्हणजे जॉब भेटतील, तेव्हा काय असं माइंडसेट नव्हता ना की आता लॉकडाऊन पडले, सगळेच घरी, आपल्याला पण भेटणार की नाही जॉब, आणि नवराही घरी, मग आता काय करायचं. बरं ठीक आहे, तो क्लास पण मध्येच सोडला. म्हणलं आता पुढची फी नाही भरू शकत. 2 लँग्वेजेस केल्या आणि क्लास सोडून दिला. म्हणलं म्हणजे मला नाही होणार आता सर पुढची फी भरायला. सो मग ऑफ करून टाकला. मग नंतर कॉलेजला म्हणजे बोलवलं नाही, बट ऑनलाईन प्रोजेक्ट वगैरे सबमिशनला मग परत पुण्यात गेलो. आणि मग ऑनलाईन मला एक काय म्हणतात त्याला, ट्रेनिंग भेटली. म्हणजे आपण ट्रेनिंग नाही, काय म्हणतात त्याला, मला इंटर्नशिप भेटली ऑनलाईन. ती कुठली हैदराबादची की काहीतरी कंपनी होती. तिथं मी 3 महिने ऑनलाईन केलं. मला 3 महिन्याचे त्यांनी 2000 रुपये दिले. आता ते 2000 रुपयाचं घेऊन करू काय, 3 महिने काम केलंय मी तुमच्या इथं. बट ठीक आहे, शिकायला भेटलं. आणि मग नंतर रिझ्यूम अपडेट करत म्हणजे ऑनलाईनच कॉलेज. आता म्हणजे कोविडमध्ये ऑनलाईनच इंटरव्ह्यू, ऑनलाईनच टेस्ट सगळ्या व्हायचं. एक स्मॉल स्केल कंपनीचा कॉल आला आणि ते म्हटलं की तुमचा रिझ्यूम शॉर्टलिस्ट झाला आहे आणि उद्या इंटरव्ह्यू आहे. तर मग इंटरव्ह्यू प्रिपरेशन केलं आणि इंटरव्ह्यू दिला आणि माझं तिथे सिलेक्शन झालं आणि तिथून जॉब सुरू केला. तोपर्यंत फायनल इयरचे पेपरही नव्हते झाले, बट तिथे जॉब सुरू केला कारण की कॉलेजला जायचं नव्हतं. आणि मग जॉब सुरू केला. जेव्हा पेपर असेल त्या दिवशी सुट्टी घ्यायची आणि पेपर द्यायचा. फायनल इयर क्लिअर झालं आणि फायनली मी इंजिनियर झाले, ऑल क्लिअर विथ फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. मग एक टॅग होता की हां आता आपण मोठ्या कंपनीत जाऊ शकतो, कारण की MNC मध्ये हे असतंच की तुम्हाला फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन लागतं ऑल सेमिस्टर. बऱ्याचशा MNC मध्ये हा क्रायटेरिया असतो, सो तो तुम्हाला फॉलो करावाच लागतो. सो हे सगळं एवढं स्ट्रगल करून मी इंजिनियर झाले. म्हणजे लग्नानंतर ऑलमोस्ट 3 वर्ष मी कॉलेज केलं इंजिनिअरिंगसाठी, कारण की फक्त डिप्लोमाच झाला होता. आणि त्याच्यात माझ्या मिस्टरांचा खूप सपोर्ट आहे, घरच्यांचा खूप सपोर्ट आहे. सो ह्या सगळ्या गोष्टीतून मी इंजिनियर झाली आहे. म्हणजे मला एकच सांगायचं होतं ह्या व्हिडिओद्वारे की एक मराठी मीडियमची किंवा गावाकडची मुलगी इंजिनियर होऊ शकते आणि तुम्ही लग्नानंतरही शिक्षण घेऊ शकता. असं खूप मुलींचं किंवा खूप घरच्यांचं, खूप लोकांचं थिंकिंग असतं की लग्न झालंय आणि आता काय शिकून करणार आहे किंवा हिच्याच्याने होणारच नाही. आता होत असतं का, कामच असतंय, गोष्टीच असतात, मुलंच असतात, बाळच असतात, असं नाहीये. तुम्ही तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा, नक्कीच होणार. सो स्वतःवर विश्वास ठेवला की गोष्टी सक्सेस होतात. आणि जर तुमचं लग्न झालंय तर तुमच्या मिस्टरांचा, तुमच्या घरच्यांचा सपोर्ट पाहिजे, आणि लग्न नाही झालंय तर आई वडिलांचा सपोर्ट पाहिजे. सो मी कोणालाही माझ्या आयुष्यात दोषी ठरवत नाहीये की आई वडिलांनी माझं लवकर लग्न करून दिलंय म्हणून मला एवढा त्रास झाला शिक्षण घ्यायला किंवा असं काहीच नाही. प्रत्येकजण आपल्या आपल्या जागेवर बरोबर आहे आणि प्रत्येकजण आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडतो. सो तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडण्यासाठी सक्सेस होणं खूप महत्त्वाचं आहे. सो अशा माझा लाईफचा अनुभव आहे. याच्यातून खूप छोट्या छोट्या गोष्टी पण आहेत अजून, बट मी तुमच्यासोबत शेअर नाही केल्या त्या इन डिटेल, कारण की एवढे इन डिटेल शेअर करून म्हणजे मी माझी लाईफ पूर्णच तुमच्यासमोर नाही मांडू शकत. सो मी जेवढं पॉसिबल होईल तेवढं मांडण्याचा प्रयत्न केला आहे. बट तुम्ही नक्कीच ह्या स्टोरीतून काहीतरी घ्या आणि तुमचं शिक्षण करा कंप्लीट, तुमच्या मुलांना शिकवा. आणि जर तुम्हाला माझं जॉब डिटेल्स किंवा मी जॉब कसा मिळवला MNC मध्ये आणि आता मी म्हणजे कसं काम करते, घर कसं मॅनेज करते, मी बेबी प्लॅनिंग कधी केलं, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला म्हणजे बघायच्या असतील किंवा ऐकायच्या असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. बाय. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा.